नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण सिंगोली भागात आलेलो आहोत। या ठिकाणी ऊसतोड कामगार कशा पद्धतीनं काम करतात आणि त्यांची उपजीविका कशी भागवतात आणि महाराष्ट्र सरकार ऊसतोडी कामगारांना विविध योजना दिलेत असं सांगताय। नेमकं या योजनेचा फायदा ऊसतोड कामगारांना होतो का? ऊसतोड कामगारांचे विद्यार्थी शाळेत जातात का? विद्यार्थ्याचं भवितव्य घडतंय का? आणि या कामगारांना महाराष्ट्र सरकार काय काय देत आहे हे पण विचारूया। आपल्या सोबत आहेत सुरेश पवार, तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत। आपण त्यांना विचारूया की ऊसतोड कामगार जे रात्रंदिवस काम करतात, त्यांचं ट्रॅक्टर आलं किंवा ट्रक आला तर असल्या थंडीसुद्धा सायंकाळी ती ट्रक भरून द्यावा लागतो आणि जवळजवळ 18-19 टन ऊस त्या ट्रकमध्ये भरून कारखान्याला पाठवावा लागतो। त्या मोबदल्यामध्ये त्या कामगाराला किती मावेजा मिळतो या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारणार आहेत। आपल्या सोबत आहेत सुरेश पवार, कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत, ऊसतोड कामगार संघटनेचे। त्यांना विचारूया, पवार साहेब, नेमकं हे जी लोक काम करतात, आता बघा ही महिला किमान 20 ते 25 किलो वजनाच्या ऊसाची मुळी वाहतात आणि ते तसंच ह्या ट्रॅक्टरवर आता बघा हे कसं हे दाखव बळा। आता ही महिला बघा ट्रॅक्टरवर मुळी कशी म्हणजे हे चढून देतात। लोक बसलेली जागा उठवत नाही असे मंत्री महोदयांच्या घरातले कुटुंबातले लोक राहतात आणि हे लोक आज ग्रामीण भागामध्ये ऊस तोडून जीवन जगणाऱ्या माणसांची परिस्थिती कशी आहे आणि ह्यांना महाराष्ट्र सरकारनं काय द्यावं, कशी यांची परिस्थिती सुधारावी, काय सांगाल याच्यावर? या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार एकंदरीत भूमिहीन शेतमजूर आहेत। त्यांच्याकडे उत्पादनाची कुठलेच साधनं नाहीत आणि हा जो ऊसतोड कामगार आहे वर्षानुवर्षे आपल्या मनगटाच्या बळावरती काबाड कष्ट करतात आणि आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह भागवतात। आज या महाराष्ट्रामध्ये जे काही ऊस तोडणारे लोक आहेत आणि या ऊस तोडणाऱ्या कामगारांचं जो काही कष्ट आहे त्या कष्टाच्या प्रमाणामध्ये या ऊसतोड बांधवांना त्यांना ऊस तोडणीसाठी प्रति टन जो काही दर आहे तो तुटपून जाय। आणि या महाराष्ट्रामध्ये जे काही कारखाने आहेत, कारखान्याअंतर्गत जे काही हार्वेस्टरचे मशीन आहेत, हार्वेस्टरचे जे काही यंत्र आहेत, या यंत्रांना 525 ते 540 रुपये प्रति टन ऊस तोडणीसाठी दर दिला जातो आणि या जे मजूर वर्ग आहेत, मजूर वर्गांना 366 रुपये प्रति टन तोडणी दर दिला जातो। आणि या महाराष्ट्रातील जितके काही साखर कारखाने आहेत, या कारखाना स्तरावरती कारखाना प्रशासनाने अलीकडच्या काळामध्ये हार्वेस्टरचं प्रमाण वाढवलेलं आहे। हार्वेस्टरचं प्रमाण वाढवल्यामुळे जे काही ऊसतोड बांधव ह्या फडामध्ये जे काही ऊस तोडतात त्यांची जे काही आज ही जे काही ट्रॅक्टर भरलेली आहे ही कारखाना स्तरावर गेल्याच्या नंतर 2-2 दिवस ही ट्रॅक्टर खाली होऊ शकत नाही। तोपर्यंत हे जे काही ऊसतोड कामगार आहेत ते त्यांना कसल्याच प्रकारचं म्हणजे जे लवकरात लवकर ट्रॅक्टर जे कारखान्यावरती खाली व्हायला पाहिजे, या हार्वेस्टरमुळं कारखाना प्रशासनाने हार्वेस्टरच्या माध्यमातून जे काही ट्रॅक्टर भरून येतात ते लवकरात लवकर खाली करतात आणि जास्तीत जास्त प्रमाण त्या हार्वेस्टर अंतर्गत जे काही ट्रॅक्टर आहेत ते खाली करतात आणि हे ज्या ऊसतोड कामगाराकडून जे ट्रॅक्टर बनून जातात ते लवकर खाली होऊ शकत नाहीत। लवकर खाली न झाल्यामुळे त्यांना जास्तीचा रोजगार मिळत नाही, जास्तीचा आपण ते मुखादमाला पण विचारूया, चला। जास्तीचा पण रोजगार मिळत नाही या ऊसतोड त्यामुळं शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे बरं का, या कामगारांची परिस्थिती एवढी नाजूक आणि त्यांना काय फायदा होतो आणि त्यांचे काय नुकसान होतं। या ऊसतोड कामगाराकडे एक तर उत्पादनाचे साधनं नसल्या कारणानं ही ऊसतोडी करणी त्यांची मजबुरी आहे। त्यांच्या हाताला काम भेटावं म्हणून एक मजबुरीच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे ऊसतोड कामगार ऊस तोडतात। कारण का आज या साखर प्रशासनाला माझी विनंती आहे, ज्या किती ऊस वाहतात तुम्ही, किती मोळ्या, हे मोळ्या किती आहेत? ही तरी
1200-1300 असतील. 1200-1300. किती कधीपासून तुम्ही हे पहाटे 5 वाजल्यापासून. हे बाळा बघ रे, हे पहाट 5 वाजल्यापासून. 5 वाजल्यापासून 4ला उठतो, 5-10 लागतो का. जेवण कधी करता तुम्ही? जेवण सकाळी 9-10ला. 9-10ला. किती महिला आहे ते? महिला 8-9-10 येते. 10. बरं, सरकार काय तुम्हाला योजनेचा मोबदला देते का? नाही. सरकार म्हणते योजना एवढ्या आम्ही पाठवल्या, विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा आम्ही खर्च उचलतो, नाही, काही नाही. बालवाड्या चालू केल्यात, काय विविध ठिकाणी शाळा- काही नाही, काही नाही, काही नाही. काही नाही. शिक्षण नाही, काही शिक्षणाची सोय नाही, आणि दवाखान्याची सोय तुमच्या- नाही, हा, काही सोय नाही. काही सोय नाही. तुम्हाला किती उचल दिलेले असतील? किती दिवस काम करावं लागतं? आता हे जोपर्यंत कारखाना चालू राहील तोपर्यंत. किती उचल साधारणपणे किती दिलेले असते? कुणाला लाख, 1.25 लाख, 1.5 लाख. हा हा. आणि गरजेनुसार. 8-9 महिने काम तुम्हाला असं रात्रंदिवस करावं लागतं. हे ट्रॅक्टर जर संध्याकाळी आलं तर संध्याकाळी पण भरून द्यावं लागतं. हा, भरून द्यावं लागतं. काय सांगाल हो साहेब, ही काय परिस्थिती आहे बा? या ऊसतोड कामगारांना रात्रंदिवस 24 तास ऊसतोडीच्या कामामध्ये असतात. या ऊसाची गाडी रात्री बेरात्री केव्हाही जर आली तर हे ऊसतोड कामगार, जे महिला कामगार आहेत, जे पुरुष कामगार आहेत, आपापल्या लहान लहान लेकरांना या थंडीच्या दिवसामध्ये जागलीवरती सोडतात आणि त्या वाहन आलेल्या वेळेमध्ये रात्री 12 असो, 1 असो, काही असो, कोणत्याही वेळेमध्ये रात्री बेरात्री यांना ऊस भरून द्यावं लागतं. ऊस मुळी वाहणाऱ्या महिला विचार. बोलत राहतो. आणि सांगायचं ताई, सांगायचं तात्पर्य असं आहे. ताई हो, ऊसतोडवाली ताई एक मिनिट असंच थांबा 1 मिनिट. आता तुम्हाला वजन घेऊन थांबणं बरोबर नाही. किती मोळ्या वाहता हो तुम्ही पहाटेपासून? 1000 मुळे जात असेल. 1000 मोळ्या वाहता. तुम्हाला काही सोयी आहेत का सरकारच्या? सरकारची काय सोय नाही. लेकराला शिक्षण वगैरे, दवाखान्याला काही खर्च वगैरे? नाही कायच बघा, नाही. हे महाराष्ट्र सरकारने हे लक्षात घेणं गरजेचं आहे. काय परिस्थिती आहे बघा. हे पवार साहेब, तुमची संघटना अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करते आहे. ही परिस्थिती बघा ह्या महिलांची. हे बघा, मोळ्या वाहतात पहाटेपासून 1000-2000 मोळ्या वाहतात. काय सांगाल साहेब? हे बघा, अण्णाभाऊ साठे म्हणतात एका ठिकाणी, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकाच्या तळहातावर तरलेली. आणि श्रमिकाच्या तळहातावर तरलेली पृथ्वी म्हणजे या डोक्यावर वाहत असणाऱ्या मोळ्या. श्रमिकाचा तळहात याच्यावरही पृथ्वी तरलेली आहे. म्हणजे ह्या गोरगरिबाच्या कष्टावर हे राजकारणी माणसं, हे धंददांडगे माणसं जगतात. म्हणून अण्णाभाऊ साठे पुन्हा अजून म्हणतात, धनवंतानी आशेच पिळले, धनवंतानी आशेच पिळले, धर्मंदानी आशेच छळले, चोर झाले साव, सांगून गेले मला भीमराव, जग बदल घालून घाव, मला सांगून गेले भीमराव. ही जग बदललं पाहिजेत. आणि या शेतकऱ्याचे काम करणारे ही गोरगरीब आहेत, त्यांच्यात परिवर्तन झालं पाहिजेत, त्यांचे लेकरं अधिकारी बनले पाहिजेत. अशी भूमिका बाबासाहेबांची, अण्णाभाऊची आहे. आणि अशीच भूमिका महाराष्ट्रातल्या गरिबासाठी लढणाऱ्या तुमच्यासारख्या नेत्याची आहे. तुम्ही काय सांगा? या ऊसतोड कामगारांच्या भवितव्यासाठी सन्माननीय नीलमताई देखील, जे काय महिलांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी देखील अख्खा महाराष्ट्रभर त्यांनी जनजागृती केलेली आहे. या माध्यमातून आदरणीय नीलमताईचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. कारण का, नीलमताईंनी ज्या वेळेस जिल्हाधिकारी आणि संबंधित समितींच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली, त्या बैठकीमध्ये मी देखील काही वेळेस हजर होतो. आणि मला जिल्हा प्रशासन, ज्याही जिल्ह्यामध्ये साखर कारखाने आहेत त्या जिल्हा प्रशासनाला माझी एक कळकळीची विनंती आहे. आणि प्रत्येक जिल्हाधिकारी असो किंवा आरोग्य अधिकारी असतील, यांना मला सांगायचं आहे, ज्या वेळेस आदरणीय नीलमताईजींनी आरोग्याच्या संदर्भात बैठका घेतल्या, त्या बैठक बघा लहान लहान लेकर कसे बसलेले. शाळा शिकायचं वय या लेकरांचं बालवाडीमध्ये. आणि हे लेकरं आता ट्रॅक्टरवर ऊस तोडण्याची भावना या लेकराच्या मनामध्ये निर्माण होते. साहेब, शिक्षण जर ह्या लेकरांनी नाही घेतलं तर आयुष्य ह्या लेकरांचं असंच बर्बाद होणार आहे. तुमची संघटना या गोरगरिबासाठी ग्राउंड लेवलला जाऊन काम करते. काय परिवर्तन करावं वाटतं तुम्हाला? या ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी या सामाजिक न्याय मंत्रालयाचे आदरणीय मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्याकडे आम्ही वारंवार केलेल्या मागणीमुळे
आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीपजी कांबळे साहेब यांच्याकडे देखील आम्ही या ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी वसतिगृहाची मागणी केलेली होती. आणि या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 41 तालुक्याच्या ठिकाणी 82 वसतिगृह देण्यात आलेले आहेत. आणि पुणे, मुंबई, लातूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक अशा ठिकाणी देखील आम्ही ऊसतोड कामगार भले कोणत्याही जिल्ह्यामध्ये असो, या मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी ऊसतोड कामगार भले नसतील, परंतु मी संजयजी शिरसाट साहेबांना आणि हर्षदीपजी कांबळे साहेबांना विनंती केल्याच्या नंतर या सामाजिक न्याय मंत्रालयाचे मंत्री महोदय आणि प्रधान सचिव साहेब यांनी मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी या ऊसतोड कामगाराच्या मुलांना शिक्षणासाठी वसतिगृहाला मान्यता दिलेली आहे. आणि मी विशेष या सामाजिक न्याय मंत्रालयाचं मी आभार मानतो, कारण का सामाजिक न्याय मंत्रालयाचे मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब यांनी पाठीमागच्या 9 जुलै 2025 रोजी आमच्या मागणीनुसार त्यांनी बैठक लावलेली होती. त्यावेळेस खरं तर अधिवेशन चालू होतं. अधिवेशनामध्ये बिलकुल वेळ नसतो, परंतु संजयजी शिरसाट साहेबांनी या ऊसतोड कामगारांच्या व्यथा आणि त्यांची दयनीय परिस्थिती बघून त्यावेळेस बैठक लावली. आणि बैठकीमध्ये आमच्या संघटनेच्या वतीनं जे काही मागण्या, जे काही साधनं आहेत, जे काही उपकरणं आहेत, ज्या काही सुविधा या ऊसतोड कामगारांना मिळायला पाहिजे, या सुविधेच्या माध्यमातून त्यांच्याकडे आम्ही विनंती केलेली होती, निवेदन दिलेलं होतं. सर आता हे निवेदन दिलं, त्यांच्याकडे मागणी दिली, खरं आहे यांच्या घरकुलाच्या बाबतीमध्ये आणि यांचे विद्यार्थी शिकविण्याच्या बाबतीमध्ये. आणि ह्या कामगारांना रात्रंदिवस कष्ट केल्यामुळे जे आजार जडणार आहे बरं का, त्याच्यावर शासनानं यांच्यासाठी काय सोयी सवलती द्याव्या, असं काय आवाहन करणार? यांना घरं कशी मिळावे, यांचं शिक्षण कसं व्हावं आणि यांच्या सोयी सवलती कशा मिळाव्या, यांच्या पगारामध्ये कशी वाढ व्हावी? या ऊसतोड कामगारांना जे काही सुविधा, जे काही उपकरणं किंवा आरोग्याच्या सुविधा आहेत, या महाराष्ट्र राज्य सरकारकडून या प्रत्येक जिल्हा स्तरावरती जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत, ज्या विभागाचे जे काही अधिकारी आहेत, त्यांना तात्काळ निर्देश देऊन आरोग्याच्या सुविधा असतील आणि जे काही मंजुरी मिळालेलं त्यांना जे काही साधनं आहेत, ज्या काही उपकरणं आहेत, किंवा अनंत अडचणीचा सामना या ऊसतोड कामगारांना करावा लागतो. त्यांच्या पायामध्ये घनबूट वगैरे याची मंजुरी मिळालेली आहे. यांना राहण्यासाठी टेंट आणि यांचा 12 महिन्याचा पॉलिसी, यांच्यासाठी वसतिगृह, अनेक योजनेना मंजुरी मिळालेली आहे. काही येणाऱ्या काळामध्ये, या अधिवेशनाच्या नंतरच्या काळामध्ये या ज्या काही योजना आणि ज्या काही सुविधा त्यांनी मंजुरी दिलेली आहे, त्या लवकरात लवकर शासन निर्णय पारित होणार आहे. आणि शासन निर्णय पारित, तुमच्या आता मागण्या थोडक्यात सांगा. मागण्या काय काय, ह्या गोरगरिबाला काय काय मिळावं? या ऊसतोड कामगारांच्या ज्या काही मागण्या, घनबूट असेल, टेंट असेल, त्यांना अंथरूण पांघरूण असेल, मुलांच्या शिक्षणासाठी सुविधा असेल, किंवा महिलांना आरोग्याच्या सुविधा आहेत, या शिरसाट साहेबांनी मंजुरी दिलेली आहेत. अंमलबजावणी लवकर, मंजुरीनुसार त्यांनी शासन निर्णय पारित करण्याचा देखील निर्देश दिलेले आहेत. अंमलबजावणी व्हावी यासाठी देखील आम्ही सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं पाठपुरावा आमचा चालू आहे. लवकरात लवकर काही दिवसामध्ये शासन निर्णय निघाल्याच्या नंतर ह्या योजना पारित होतील, मला हे खात्री आहे. आणि एकच हे संजयजी शिरसाट साहेब करू शकतात किंवा केलेलं आहे. त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर शासन निर्णय काढा आणि या ऊसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी ह्या योजना पारित कराव्यात, एवढीच माझी आणि ह्या अपेक्षा आहे. तुमचं नाव सांगा पूर्ण संघटनेचं. मी सुरेश पवार, तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. हे बघा, सुरेश पवार आहे, तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे. ते यांनी गोरगरीब, कष्टकरी आणि ऊस तोडून जीवन जगणाऱ्या माणसांसाठी ग्राउंड लेवलचं काम चालू केलेलं आहे. असं काम की त्यांना घरकुल मिळावं, त्यांच्या आरोग्याची सेवा मिळावी, त्यांच्या पायामध्ये बूट असावे, त्यांच्या हातामध्ये मोजे असावे, त्यांचं सर्व अंग झाकून असावं, की या ऊसाच्या या पात्यामुळे त्यांचे हात कापू नये. ह्या सगळ्या सोयी होणं गरजेचं आहे. आणि ज्या ज्या योजना शिरसाट साहेबाकडे मागण्या केल्या, त्या सर्व योजना मान्य केलेल्या आहेत, पण फक्त अंमलबजावणी राहिली. त्या अंमलबजावणी तात्काळ करून या ऊसतोड कामगारांना न्याय मिळावा, अशीच सुरेश पवार यांची मागणी आहे. तर बघूया, महाराष्ट्र सरकारकडं आपली ही मागणी मंजूर करण्यासाठी सुरेश पवार रात्रंदिवस झटणार आहेत. पण महाराष्ट्र सरकार या गोरगरिबासाठी न्याय देईल का, याकडेच आता महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगारांचं लक्ष आहे. तर पाहूया येणाऱ्या काळात नेमकं काय होतं ते. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.